आलदार चौक ते स्फूर्ती चौक रस्त्याचे काम त्वरित चालू करण्याबाबत प्रभाग क्रमांक 19 मधील आलदार चौक ते स्फूर्ती चौक रस्त्याचे PWD सार्वजनिक बांधकाम मार्फत चालू असलेले काम गेल्या 2 वर्षापासून संथ गतीने अथवा रखडलेले असून त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलनी, कृषी कॉलनी, MSCB हाऊसिंग सोसायटी, मिडल ग्रुप कॉलनी, साने गुरुजी हाऊसिंग सोसायटी, सहयोग नगर, विधाता कॉलनी, वृंदावन विला, खरे हाऊसिंग सोसायटी, पद्मावती कॉलनी, गणपती हाऊसिंग सोसायटी, विजय कॉलनी, मीरा कॉलनी, गजराज कॉलनी, शाळा व हायस्कूल व कॉलेजसाठी अशा अनेक परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना याचा खूप त्रास होत आहे। या रस्त्यास अनेक अपघात झाले असून नागरिकांचे लाखो रुपये आरोग्य सेवेवरती खर्च झालेले आहेत। तरी अत्यंत रहदारीचा रस्ता असूनही या रस्त्याकडे अशा अनेक परिसरातील नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे। या रस्त्याला अनेक अपघात झाले असून नागरिकांचे लाखो रुपये आरोग्य सेवेवरती खर्च झाले आहेत। तरी PWD सार्वजनिक बांधकामने सध्या रस्त्याचे काम ताबडतोब चालू करावे, अन्यथा या परिसरातील सर्व नागरिकांना घेऊन येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये सांगली मिरज रोड आलदार चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी। तसेच यावेळी माननीय मंगेश चव्हाण विरोधी पक्षनेते, माननीय प्रियंका बंडगर माजी नगरसेविका, माननीय सुभाष तोडकर सरचिटणीस राष्ट्रवादी, युवराज शिवाजीराव गायकवाड गटनेता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका उपस्थित होते। साहेब त्यांची मजा बघा काय गटर केलं इकडं काय इकडे पाऊस राहायला नाही आहे गटर काय काय करताना हां तिकडे गटरची गरज आहे आपलं जैन पाणी पाणी ह्या गटरचं पाणी येतं मग रस्ते पाणी असतात काय गरज नाही गटरची काय आणि आता इथं परवा इथं गटरची करणार मला काय म्हणायचं साहेब मला काय म्हणायचं की आता नाही म्हणजे 4 दिवसात चालू करतो आता मग कोण म्हणताय करत नाही, कोण म्हणताय करत नाही, या प्रशासनाचं करायचं काय, अरे या प्रशासनाचं करायचं काय, PWD अधिकाऱ्यांचं गोळ्या टायमिंग थांबले होतो ठीक आहे नाही सांगली शहरातील वार्ड क्रमांक 19 मधील आलदार चौक ते स्फूर्ती चौक ह्या रस्त्याचं गेली 2 वर्ष झालं काम रखडलेलं आहे। तर ह्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून जावं लागतं। तर ह्याचा विचार करून वार्डातील सर्व ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड व आमचे मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत साहेब व आमच्या बंडगर वहिनी व या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीनं आज या प्रशासनाच्या विरोधात इथं धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे। तरी सुद्धा यातनं सुद्धा प्रशासनाला जाग नाही आली तर येणाऱ्या काळात सांगली मिरज रस्ता जो आहे मेन रोड हा रस्ता रोको आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहे। त्या लोकांनी केलंय फक्त मुद्दा काय आहे की मॉलचं काम पटकन कसं झालं, 2 वर्षापूर्वीच झालं। मॉल पुरतं म्हणजे उद्योजकांना पुरंसं हे सरकार आहे, उद्योजकांना पुरंसं इथले सत्ताधारी आहेत आणि अनेक गोष्टी त्यांना इलिगली करून दिले। ह्या जनतेचं काम का नाही, जनतेच्या गरजेच्या गोष्टी तुम्ही दुर्लक्षित करताय आणि उद्योजकांच्या फास्ट करताय, याचा अर्थ काय हा महत्त्वाचा बघितला पाहिजे। आणि अधिकारी पैसे नाही म्हणून बोलतायत तर मग तेवढाच पॅकेजचे पैसे कसे आले, मग याचे का नाही आले? टेंडर करताना पूर्ण का पकडतात? कुठेतरी चुकीचं वाटतंय। अधिकाऱ्यांना धडा शिकवायला पाहिजे सत्ताधाऱ्यांबरोबर। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मधील स्फूर्ती चौक ते आलदार चौक या रस्त्याचं काम गेली 2 वर्षापासून रखडलेलं आहे। या भागातील लोकसंख्या 30 ते 40 हजार असून या भागामध्ये 3 मोठे कॉलेजेस आणि 5-6 शाळा आहेत आणि 15-20 अकॅडमी आहेत। या भागातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे। प्रशासनाला वारंवार समज देऊन सुद्धा विनंती करून सुद्धा प्रशासन या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। आज त्यांना एक निवेदन देऊन आम्ही त्यांना आज विनंती करतोय की येत्या 8 दिवसात तुम्ही या रस्त्याचं काम तातडीने चालू करा, अन्यथा येणाऱ्या 8 दिवसानंतर सांगली मिरज रोड जो आहे मेन तो रस्ता धरणे आंदोलन करून तो रस्ता पूर्णपणे ब्लॉक करण्यात येईल
अशी आमची त्यांना विनंती आहे. किती दिवसापासून काम रखडलेलं आहे? गेल्या 2 वर्षापासून हे काम रखडलेलं आहे.